आपली पुढची रेसिपी काय आहे? नाचणीचा ढोकळा. नाचणीचा ढोकळा. त्याचं साहित्य सांगतेस का मला? प्रथम नाचणीचं पीठ आणि तांदूळ आणि तुरीची डाळ असं एकत्र हे पीठ आणलेलं आहे. ओके. नंतर ह्याच्यामध्ये हे मेथकूट आहे. ही आपल्याला एक चटणी करायची. दही आहे, कोथिंबीर वरून, कांदा चटणीसाठी, मीठ आहे, हळद आहे, नंतर बेकिंग पावडर आहे आणि आलं आणि मिरचीची पेस्ट. साहित्य लक्षात घेतलेलं आहे, पण अजून मला नीटसं कळलेलं नाहीये हे काय आहे एक्झॅक्टली. काय काय केलं? ह्याच्यामध्ये आता समजा 1 वाटी तांदूळ घेतले, त्याच्यात उकळा तांदूळ वापरायचा. परत आपण मगाशी म्हणलं असं ब्राऊन राईस वापरायचा. तो रात्रभर इडलीला कसा भिजवतो तसं रात्रभर भिजत घालायचा. त्याच्याबरोबर तुरीची डाळ भिजत घालायची. बरोबर वेगवेगळं दोन्ही घालायचं. त्याचं प्रमाण काय समजा? 1 वाटीला अर्धा वाटी असं. 1 वाटीला अर्धा वाटी. ढोकळा हा मुख्यतः बेसनचा बनवला जातो. मग त्या दृष्टीने आपण थोडंसं प्रथिनं वाढवायची आहेत आणि कॅलरीज कमी करायच्या आहेत. त्या दृष्टीने नाचणी आपण त्याच्यात घातली. तर नाचणी जवळजवळ अर्धी वाटी त्याच्यात नाचणी घालायची. म्हणजे भिजवलेले तांदूळ आणि डाळ ही सकाळी वेगवेगळी वाटायची, थोडीशी कोर्सली वाटायची आणि त्या वाटलेल्या डाळीमध्ये नाचणीचं पीठ घालायचं. अर्धी वाटी नाचणीचं पीठ. ह्या सगळ्यामध्ये फर्मेंटेशनला साधारणपणे इन्स्टंट काही गोष्टी घातल्या जातात, इनो सॉल्ट किंवा बेकिंग सोडा. तर ह्याचं प्रमाण थोडं कमी करून त्याच्याऐवजी आपण दही घातलंय. अभ्यासपूर्ण उत्तर दिलेलं आहे. थोडक्यात हे जे आपण खाणार आहोत ते उत्तम आहे. कळलं? आणि मला अजून एक विचारायचं आहे, हे कुठे केलंस तू? पहिल्यांदा करून बघितलंस का आज पहिल्यांदा करतेस? केलेलं आहे, बऱ्याचदा केलं. आता पुढे काय करायचं सांग मला. हे फर्मेंटेशनची ही जी क्रिया असते याला 5 ते 6 तास लागतात. म्हणजे जेव्हा सकाळी आपण हे सगळं वाटतो, समजा रात्री भिजत घातलं, सकाळी वाटलं तर ते साधारण 4 ते 5 तास किमान त्याला ठेवायचं दही घालून. म्हणजे मग ते नीट फर्मेंट होतं. आता हे जे नाचणीचं, तांदूळाचं आणि डाळीचं पीठ आहे हे सगळं एकत्र घालायचं. एका बाउलमध्ये घाला. नंतर ह्या पिठाला आपण उकडायचंय. म्हणजे हे जे आपला ढोकळा आहे वाफवून घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये आलं आणि चव यायला थोडीशी मिरची. नाचणीमुळे रंग काळसर येतो. फर्मेंटेशनचा आणखीन एक गुण म्हणा किंवा उपयोग म्हणा, म्हणजे जी काही प्रथिनं आहेत ती पचायला सुलभ जातात फर्मेंटेशन क्रियेमुळे. हळद घातली रंग येण्यासाठी. हळद घालून जर काही वेळा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घातली तर एकदम काळसर होऊ शकतं. तर तिथे काळजी घ्यायची. हळद आधी नीट मिक्स करून घ्यायची आणि मग बेकिंग सोडा किंवा थोडा काळा रंग येऊ शकतो. त्याच्यामध्ये काही रासायनिक बदल होऊ शकतात. त्यामुळे ते पसरवून नीट हळद मिक्स केली की मग बेकिंग पावडर सगळ्यात शेवटी घालायची. बेकिंग पावडर नीट मिक्स होऊ द्यायची किंवा इनो सॉल्ट घातलं तर. आणि मग ते लगेच, मात्र त्याच्यामध्ये वेळ गेला नाही पाहिजे. मीठ घालूया. आणि बेकिंग पावडर घालूया. 1 चिमूट पुरते. हे तयार मिश्रण आहे. हे आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. डबल बॉयलर केलेलं आहे. हे छोट्या कुकरमध्ये पण ह्याची शिट्टी होऊ शकते. शिट्टी काढायची म्हणजे छोट्या कुकरमध्ये आणि भांडं गरम करून शिट्टी काढून हे वाफवता येतं. आता ढोकळ्यासाठी डायरेक्ट आपण ते काचेच्या पात्रातच टाकून आणि ते उभं आडवं चिरायचं ते नंतर का? हो. मला काय फायनल प्रोडक्टशी माझा मतलब आहे ना, त्यामुळे ते विचारून घेतलं. वाफ आणायला ठेवायची. एक साधारण 5 ते 7 मिनिटं तरी ह्याला वाफ आली पाहिजे. तोपर्यंत आपल्याला काय करता येईल? तोपर्यंत आपल्याला आता एक मेथकुटाची त्याच्यावर चटणी करायची. मेथकुटाची चटणी? मेथकूट खूप चविष्ट लागतं. हो, लहानपणी खाल्ले गेले ते दिवस असं आपलं म्हणायचं. परत पौष्टिकता वाढते. साधारण या चटणीमध्ये फोडणी देतात. म्हणजे कांदा घालून किंवा दही घालून फोडणी दिली जाते. पण आपण लो कॅलरीजशी संदर्भात बनवतो आहे त्यामुळे फोडणी वर्ज करायची. तरीही चविष्ट लागतेच. आता आपण मेथकुटाची चटणी. हे मेथकूट घेतल्याशिवाय डाळी असतात मिक्स मेथकुटामुळे. नंतर याची पौष्टिकता वाढवण्यासाठी दही घालायचं. लो फॅट दही, म्हणजे साईचं नाही, वेगळं दही लावायचं. गरम कोमट दुधाला विरजण लावून दही लावायचं. साय काढून. कांदा घालूया. हे सगळं भाजून घेतलेलं असतं मेथकुटाच्या वेळेला डाळी, त्यामुळे नाही फोडणी दिली तरी चालते. आणि थोडंसं
मिरची घालूया ऍक्च्युली त्याच्यात. फोडणी हा कौतुकाचा प्रकार आहे, चवीसाठी खमंगपणा येतो फोडणीनी, पण परत प्रमाणात, म्हणजे खूप तेल वापरणं किंवा हे अयोग्य आहे. त्यामुळे प्रमाणात वापरून आणि कोथिंबीर घालूया सजावट. मीठ घालायचं. हे साधारण अजून किती वेळ लागेल? एक 5 ते 7 मिनिटात हा छान ढोकळा शिजतो. ओके ओके. पण तुम्हाला काही 5 ते 7 मिनिटं लागणार नाहीत साहित्य आणि कृती लिहायला. लिहून घ्या साहित्य आणि कृती. नाचणीचा ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेला तांदूळ, तुरडाळ आणि नाचणीचं मिश्रण, मेथकूट, दही, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, मीठ, हळद, बेकिंग पावडर आणि आलं मिरची पेस्ट. कृती: प्रथम 1 वाटी भिजवलेला उकडा तांदूळ, अर्धी वाटी भिजवलेली तुरडाळ एकत्र वाटून घ्यावी. त्यामध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ आणि दही घालून बॅटर आंबवून घ्यावं. एका बाउलमध्ये हे बॅटर घेऊन त्यामध्ये आलं मिरची पेस्ट, हळद, मीठ आणि बेकिंग पावडर घालून मिश्रण तयार करावं. तयार मिश्रणाचा ढोकळा 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यावा. एका बाउलमध्ये मेथकूट घेऊन त्यामध्ये दही, कांदा, आलं मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ घालून मेथकुटाची चटणी तयार करावी. नाचणी ढोकळा मेथकुटाच्या चटणी बरोबर सर्व्ह करावा.